मॅच सुरू होत आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आल्या. वडगडची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाज देखील तयारी करतोय. पुन्हा एकदा 4 षटकांचा हा खेळ व्यासपीठावर प्रल्हाद नाईक उपाध्यक्ष संघटनेचे आहेत. त्याचबरोबर विलास बालू मोठा नाव आहे, अनेक वर्ष ते देखील खेळलेले आहेत. प्रल्हाद नाईक यांच्यासोबत अनेकदा ते खेळलेले आहेत. त्याचबरोबर कबीर दादांना आपण पाहतोय. सोमनाथ चौधरी ज्यांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी त्यांना देखील आपण पाहतोय. आणि मागच्या बाजूला आमचे मित्र संदेश वकारे आणि ज्ञानेश्वर मुकादम यांना आपण पाहताय. मॅच होत आहे सुरू. देवेन मुकादम आपलं सर्व खेळाडूंशी चर्चा करून शतरक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं पाड म्हणजेच शतरक्षण तुमचं चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. जितकं चांगलं तुम्ही शतरक्षण करणार तितकं गोलंदाजाला मदत होते. सलामीची जोडी आमच्या सोबत विक्रम नाईक सांगतायत की राजू आणि जयची ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. उद्घाटनीय पाहुणे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील शेठ उपस्थित होते. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे अध्यक्ष हे देखील उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा आगाज झालेला आहे. मित्रांनो, मॅच ऑन, बडा मॅच. आणि गोलंदाज दिनेश केनी. पहिला चेंडू आहे. ग्रीन सिग्नल आलेला आहे माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. गेम ऑन. पहिला चेंडू पॉवर प्लेच आहे आणि बॅटर सज्ज आहे राजू. पहिला चेंडू अटॅक. शतरक्षक देखील आहे तिथे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल धाव कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर असं म्हटलं जात आहे. चांगली फिल्डिंग, चांगली सुरुवात वडगड संघाच्या माध्यमातून. आजचा दिवस फार मोठा. चाचणी स्पर्धा सुरू झाली आहे. आज वार गुरुवार, साईबाबांचा दिवस आणि क्रिकेटचं आगाज झालेला आहे पोटी प्लस संघटनेच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडू वाट पाहत आहे कधी माझा सामना आहे, कधी मी मॅच खेळेल, मी कधी मैदानामध्ये उतरेन. कारण अनेक महिने ते आरामानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियामध्ये आलेले आहेत. दिनेश केनी पुढचा चेंडू षटकातील. हा चेंडूची लेन लाईन पहा. गुडलँड्स वरून हलकासा बॉम्ब्स मिळाला आणि पहा आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये हा वाईट देताना माधव ठाकरे सरांना आपण पाहत आहे. मित्रांनो, कॉमेंटर आणि पंच नेहमी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम करत असतात. हसत राहा, जगत राहा, पुढे जात राहा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा हा षटक आहे. काही शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत की 30 सर्कलमध्ये जास्तीत जास्त फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. आता डावखुरी आताचा फलंदाज स्ट्रायकिंग वर राजू आलाय आणि आता दिनेश केनी कोणत्या प्रकारचा चेंडू टाकेल पाहूया आपण. कारण की धावा झालेल्या आहेत 3. पुढचा चेंडू दिनेश केनी. हा स्ट्रोक कडक स्ट्रोक पाहायला मिळत आहे. ऑन ड्राय. दिनेश भोईर तिथे होते. हलकस मिसफिल्ड झाला होता, मात्र एकच धाव पूर्ण करताना आपण पाहतोय राजूला. 4 धावा. आपण आहात मित्रांनो जय हनुमान क्रीडांगण सरवलीचा हा ऐतिहासिक मैदान आहे. तिथून थेट प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर सुरू असलेली ही चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक तुम्ही पाहतायत. आयोजक आहेत भिवंडी ग्रामीण पोटी प्लस क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. दिनेश केनी वारंवार विकेट टू विकेट गोलंदाजी आहे. गॅप शोधलाय, गॅप मध्ये चाललाय. शतरक्षक चेंडू मागे थांबणार नाहीये. चेंडू चालला हळूहळू सीमेच्या दिशेने. येतोय पहिला पॉवर प्लेचा चौकार. कुठेतरी या धावा येणे देखील फार महत्वाच्या होत्या राजूच्या आणि जयच्या माध्यमातून. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. एक मात्र पॉवर प्लेचं षटक प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं जिथे 17 धावा बनताना बघितल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर 3 मॅचेसमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त काही करू शकले नाहीये. आणि आता या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज दिनेश केनी. हा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि पॅटचा बरोबर वापर नाहीये. प्रॉपर टायमिंग फुटवर्क असणं फार महत्वाचं आहे. डॉट चेंडू.
आता थोडीशी चुकीची माहिती मिळते की जय नाही तर योगेश खेळतोय. ट्वेल्समॅन देखील थोडंसं आम्हाला सांगतायत, ती लगेच दुरुस्ती करताना विक्रम नाईक सरांना आपण पाहतोय. स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रशांत आहे तिथे, चांगली फिल्डिंग, थ्रो पोचेपर्यंत एकच धाव कंप्लीट केलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, 9 धावा झालेल्या आहेत. टीम आई गावदेवी वडगड संघाच्या माध्यमातून दिनेश केनी याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. विकेट जरी मिळाला नाही मात्र चांगली धावसंख्या खर्च केली आपल्या संघासाठी, 9 धावा. आता तुम्हाला सर्व खेळाडू डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इथून आता मोठे फटके पाहायला मिळतील प्रेक्षकांना, हीच अपेक्षा वडगड संघाच्या पाठीराख्यांना आहे. चाली कामतकर आणि शेलू माताबल, चला आपण आपली तयारी करा. पहिला षटक समाप्त झालाय, अजूनही 15 मिनिटाचा वेळ बाकी आहे. त्यानंतर तुमचं टॉस बॉक्स मध्ये असणं फार महत्वाचं आहे. एक अनुभवी खेळाडू परेश महाजन, कित्येक वर्ष तुम्ही त्यांना बघितलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून. मग पंच असो, पंचांच्या भूमिकामध्ये देखील ते काम करत असतात. आता सध्या मी गावासाठी खेळतोय, माझ्या पोटी प्लस संघासाठी खेळतोय. परेश कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया. आणि आता स्ट्रायकिंगवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच राजू. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रोक चांगला आहे मात्र क्षेत्र चांगलं निवडलं नव्हतं. जिथे खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये अगदी चेंडू विसावलाय आणि त्या 10 धावा धावफलकावर आहे. अगदी योगेशने हा धाव पूर्ण केला, विक्रम नाईक सांगतायत. गोलंदाज परेश महाजन, व्हेरिएशन भरपूर आहे या गोलंदाजाकडे. शिवाजी कनेरी एक मोठ्या संघामध्ये खेळताना देखील त्यांना आपण बघितलं होतं. अनेक जे लेजंड खेळाडू आहेत ना विक्रम सर, ते फार वर्षापासून क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि त्यांना आपण जवळून बघितलेलं आहे. असे प्रल्हाद नाईक देखील या व्यासपीठावर आहेत, त्यांना देखील आपण अनेक वर्ष आपण खेळताना बघितलं. संतोष तरे देखील आपल्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मात्र इथे स्ट्रोक चांगला आहे, वजनदार फटका आहे आणि धावा देखील मिळतील. 6 धावा मिळतील. षटकार आलेला आहे, उशिरानंतर संघर्षमय षटकार. करताना राजू याच्या बॅट मधून आलाय. धावा झालेला आहे 16 धावा, 16. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका खेळायचा होता आणि आता चेंडू कुठे चाललाय पाहूया. ऑफ स्टिकच्या बाहेर आणि माधव ठाकरे सरांचा हा वाईटचा इशारा येत आहे. चार्लिन चॅपलिन ज्या प्रकारे प्रेक्षकांना हसवत असत तसं माधव ठाकरे सर सध्या इथे प्रेक्षकांना हसवत आहेत. लगेचच विकेट किपर याच्या चेहऱ्यावर स्मित्य बघितले आपण. जरी एक्स्ट्रा धाव गेलाय आता चेहऱ्यावर स्मित्य आणण्याचं काम केलंय पंचांनी. पुन्हा एकदा मोठा फटका, हा चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. क्या बात आहे, मूड बनवलाय. जबरदस्त फलंदाजी केली आहे आतापर्यंत राजूने. थोडीशी चर्चा करताना परेश महाजन सोबत विकेट किपर चर्चेमध्ये धावा देखील खर्च झालेल्या आहेत, त्या म्हणजे 14 या षटकामध्ये. आणि टोटल धाव संख्या आहे 23 धावा, 23. विकेट मिळाला नाहीये. इथून थोडीशी चर्चा करताना आपण पाहतोय प्रशांतला देखील पाहतोय परेश सोबत. चर्चा देखील होणं फार महत्वाचं आहे. जरी पहिला सामना जिंकलाय, दुसरा मॅच खेळतोय, चाचणी स्पर्धा आहे, कोणताच संघ हार मानणार नाहीये या स्पर्धेमध्ये. संघांना संधी आहे, असं नाही की एकच मॅच खेळायची आहे. परेश महाजन वापसी करेल का? हा चांगला स्ट्रोक खेळलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने आहे. कव्हरवर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण केल्यात. टाळ्यांचा आवाज आई गावदेवी वडगड संघाचा आपण ऐकतोय. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण की धावा बनतायत. परेश महाजनला टार्गेट केलं या मॅच मध्ये वडगडच्या खेळाडूने. भरपूर धावा खर्च झाले आतापर्यंत. सिल्वर जुबली 25 धावा,
मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू बाहेर निघालाय. अजून एक वाईट टाकलाय गोलंदाजाने. पेशंट रिलीज करावा लागेल परेश महाजनला. दबावामध्ये नव्हे तर नॅचरल आता गोलंदाजी करावी लागेल. 2 वाईट 2 षटकार आतापर्यंत. या षटकामध्ये थोडीशी चर्चा करताना योगेश राजू पाटील सोबत माधव ठाकरे पंचांच्या भूमिकामध्ये. लारा सर देखील पाहतोय आपण. अजून एक मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल सुटला गेलाय. मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दिनेश यांचा चांगलाच बॅकअप पाहायला मिळाला. आता धावा बनतायत. 28 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बाकी असावा या षटकातील. फुलटा चेंडू. पुन्हा एकदा हवं तसं एलिव्हेशन झाले नाहीये. चेंडू काहीसा वेळ हवेमध्ये देखील होता. मात्र शतरक्षण भरपूर पुढे आला होता आणि त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत राजूने. आता खऱ्या अर्थाने 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. कदाचित मैदानाच्या मध्ये पाणी येण्याची शक्यता, कारण की राजू अगदी थकला गेलाय. वारंवार धावा बनवत आहेत आपल्या संघासाठी. धाव संख्या टोटल 30 आहे आणि या षटकामध्ये परेश महाजनने 21 धावा खर्च केल्या. महागडे षटक आहे. कोण संघाच्या माध्यमातून परेश महाजन या गोलंदाजाकडून कुठेतरी आता इथे वापसी करावी लागेल कोणगाव संघाला. आता खेळाडू कक्षातून काय मेसेज असेल. पाणी तर आलंय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिरोबा कोण. ही चांगली लढत आहे. चांगली मॅच आहे. वातावरण देखील खूप कडक आहे. अगदी सूर्यनारायण अगदी चमकला गेलाय. तिसरं षटक कोण टाकणार आणि कोण कमबॅक करून देईल. ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला. दिनेश भोईर, ॲडव्होकेट दिनेश भोईर गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्पीडअप करा. तुम्हाला जो वेळ दिला होता 2 मिनिटं समाप्त झालेले आहे. स्ट्रॅटेजिक टाइम समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर जाऊ द्या. थँक्यू. दिनेश भोईर, इथून कुठेतरी कमबॅक करावा लागेल. आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणावा लागेल. विकेट्स अजूनही आलेले नाहीये. पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने ग्लान्स केला. ढकललाय चेंडूला ऑफ साईडला. कव्हरचा शतरक्षक पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. इथून आता डोक्यावर बर्फ ठेवून इथे फलंदाजी केली जाते. धावा झालेल्या आहेत पहिल्या 2 षटकामध्ये. परेश महाजन सारख्या गोलंदाजाला टार्गेट करून 21 धावा आलेल्या आहेत. दिनेश भोईरच्या अगेन्स्ट 10 धावा जरी आल्या तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता. असंच काहीतरी कानमंत्र मेसेज असावा राजू आणि योगेश यांना. दिनेश भोईर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जात आहे. लक्ष असू द्या. 11 मिनिटं समाप्त झालेले आहे. दिनेश भोईर वेल जो आहे सेट करण्यात आलेला आहे. 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. तुम्ही 20 मिनिटाचा वेल आहे 4 षटकांसाठी. लक्षात असू द्या. दिनेश भोईर पुन्हा एकदा गतीमध्ये पहा वेग वाढवण्यात आला होता आणि यस पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. त्यांना बघायचंय बाहेर आहे की नाही. यस खेळपट्टीच्या बाहेर लँड झाले की यस जी लेंथ लाईन. आता संदेश पंच चर्चा करतात आपल्याचे. आता आपण ते बघू आणि ते निर्णय आपण नक्कीच मैदानामध्ये पोहोचवणार आहोत. सुरेश गरज सर बघतायत तिसरे पंच. हृदयाचे धोके वाढवणारा हा क्षण सध्या टीव्ही मॉनिटर तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्लो मोशन मध्ये प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून हा तिसरं पंचची भूमिकामध्ये सुरेश गरज बघतायत. हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा पंचांचा कॉल आहे. यस
अगदी पट्टीच्या आतमध्ये चेंडू लँड झालेला आहे, म्हणजे अगदी डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस. पहिला चेंडू स्लोअर टाकला होता आणि आता वेग वाढवला, व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि आता कोणत्या प्रकारचा चेंडू असेल, राजू सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. चेंडू चाल्या सीमेच्या दिशेने अडवला गेलाय, मात्र 2 धावा कंप्लीट इथे करताना राजू पाटील. या मॅच मध्ये संदेश थोडीशी फिल्डिंग कमतरता पाहायला मिळते कोणगाव संघाच्या माध्यमातून. हळूहळू धावा झालेल्या आहे धावबलकावर 33 धावा, एक चांगली धावसंख्येच्या दिशेने जाताना आई गावदेवी वडगर टीम. गोलंदाज दिनेश भोईर, मोठा फटका समोर खेळलाय, शतरक्षक फक्त बघत राहील, कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. ला 28 धावांवर पोहोचला आणि संघाची धाव संख्या झाली आहे 39 धावा धावफलकावर. काय क्रिकेट, जिद्द क्रिकेट पाहायला मिळत आहे. मी माझ्या संघासाठी खेळ असाच राजू पाटील संकेत आणि संदेश देत असताना आपल्या संघाला चाचणी स्पर्धेमध्ये जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतो तो येणाऱ्या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ करताना आपण त्याला नेहमी बघितलंय. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू कमबॅक करताना दिनेश भोईरला आपण पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. दिनेश भोईर चांगली गोलंदाजी म्हणूया आपण. पहिल्या षटकामध्ये दिनेश केणी याने 9 धावा खर्च केला, परेश महाजनला टार्गेट केलं, 21 धावा घेतल्या आणि आता त्यानंतर दिनेश भोईर 9 धावा खर्च करताना आपण पाहताय. गतीमध्ये परिवर्तन, स्लो चेंडू पाहायला मिळाला, अगदी जाऊन दिलं, पंचांकडे बघित राहिलं, पंचाने देखील कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाहीये, अगदी डॉट चेंडू. तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ समाप्त, 39 धावा धावफलकावर, 13ची सरासरी गाठत आहे. येणारा स्लॉगरचा षटक आहे, झिडकेचा गोड आवाज. अंबाडी परिसरातील झिडके गावाचा आमचा मित्र रोहन पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून जॉबवरून मॅचचा आनंद घेत आहे. त्याने आयोजन कमिटीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रोहन. पहिला दिवस आजचा आणि पहिल्या दिवसामध्ये चाचणीच्या सर्व संघांना आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये खेळलेले संघ जे आहेत आपण पाहतोय. ओवली संघाला बघितलं, वडगड संघाला बघितलं, कोणगाव संघाला, वल संघाला देखील बघितलं. यानंतर कामतगड संघाला बघणार आहोत, इताडे संघाला देखील बघणार आहोत, कशिवली संघाला बघणार आहोत, भावाले आणि कारिवली संघाला देखील बघणार आहोत. प्रत्येक गावातून एक संघ 40+ संघटनेशी जोडलेला आहे. अनेक वर्ष सातत्याने ही परंपरा सुरू ठेवली आहे. गणेश, शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे, चेंडू हवेमध्ये, प्रशांत चेंडू खाली आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि इथे मिळाला विकेट. पहिला विकेट अगदी लेट मगर ग्रेट, आणि तो विकेट गणेशने घेतलाय. भरपूर उशिरानंतर विकेट मिळालेला आहे आणि आता न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. दीपक पाटील क्रमांक 3ऱ्यावर आपण पाहतोय. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूचा खेळ कोणत्या प्रकारे खेळला जाईल दीपकच्या माध्यमातून पाहूया. गणेशने पहिल्या चेंडूवर घेतलेला आहे विकेट. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय गणेशला. स्लॉगरचा षटक आहे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये जरी 15 धावा आल्या एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेतलाय प्रशांत, आहे तिथे चुकी होणार नाहीये. एकच धाव मिळाली, दुसरं धाव झाला असता दीपकने नक्कीच राजूला आवाज दिला होता, मात्र एकच धाव कंप्लीट केली आहे. आणि राजू ज्या प्रकारे खेळतोय, आतापर्यंत 28 धावा बनवलेल्या आहेत, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि जास्तीत आपण पाहतो डॉट चेंडू देखील खेळलेले आहेत. नेक्स्ट मॅच मी अगोदरच आवाज दिला होता, दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. शोलूमाता वळ आणि जॉली कामतगर, नो डाऊट अजून एक बडा मुकाबला.
बडा मॅच. गोलंदाज गणेश याच्या आतापर्यंत 2 चेंडूवर 1 धाव आली आहे, 1 विकेट आलाय. राजू पाटील मोठा फटका केलाय, शतरक्षक आहे तिथे मात्र थांबणार नाहीये चेंडू. खेळाडू कक्षाला देणारा हा षटकार राजू पाटीलच्या बॅटमधून येतोय. पहा अजून एक सूचना येते की शेलूमाता वळ आणि जॉली कामतगर संघ जर 3 चेंडूच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये आला नाही तर पॅनलाइज केला जाईल, लक्षात असू द्या. मग तो कोणताही संघ असू द्या, प्रत्येक संघाला ही सूचना असणार आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेश अजून एक मोठा फटका, हा चेंडू देखील चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. शेलूमाता वळ, जॉली कामतकर. गोलंदाजी करताना गोलंदाज गणेश. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर नाना गोंदले यांच्याकडून तुम्हाला टी शर्ट देण्यात येईल. गणेश षटकारांची हॅट्रिक सरकत चेंडू टाकण्यात आला होता. गणेशाच्या माध्यमातून फेवरेट चेंडू टाकला होता. एकदा पूर्ण झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. पंच बॅटने की पॅटनं या धावा, बॅटनं, यस बॅट कट. 2 धावा राजूच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे राजू वैयक्तिक 42 आणि टीमची धाव संख्या 54 धावा. सचिन दादा यांचं शुभागमन. जॉली कामतकर वेलकम. संघाचं देखील शुभागमन झालेलं आहे. चोपन्न धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूला तारा मंडल मध्ये पाठवलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. कडक बॅटिंग राजूने केली आहे, अगदी नोट आउट. 48 धावा, टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे राजूसाठी. जबरदस्त बॅटिंग. टीमची धावसंख्या 60 झाली आहे. 61 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. एक घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक मध्ये टॉस, त्यानंतर पुन्हा एकदा मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे तुमच्या सोबत जुळतील कॉम बॉक्स मध्ये. चला टॉस साठी यायचं. कामतगर टीमचं कॅप्टन आलेले आहेत आणि वर्ल्डचे कॅप्टन देखील आलेले आहे. सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमगार पुरस्कृत आहेत बालाराम चौधरी साहेब आणि पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. दोन्ही टीमला टॉस दाखवला जात आहे. भारतीय संस्कृती छापाकाटा. संजय दादांचा कॉल आहे आणि ते जॉली कामतकर संघाने टॉस जिंकलेला आहे. थँक्यू सो मच प्रल्हादजी नाईक साहेब. आपण बसून घ्या. कामतगर संघ या संघाचा खेळ आम्ही जवळून बघितलेला आहे. अनेक वर्ष ते चांगला क्रिकेट खेळत आलेला आहेत. 40+च्या माध्यमातून. सचिन दादा टॉस इम्पॉर्टंट होता का तुझ्यासाठी? हो नक्कीच इम्पॉर्टंट होता. चाचणी स्पर्धा आहे, काय तयारी केली आहे, काय खेळाडूंना मेसेज देतील टॉस बॉक्स मधून? खेळाडू तसेच पहिली गोष्ट तर मी बोलतो आम्हाला चाचणी स्पर्धेमध्ये पूर्ण आपल्या कमिटीने सहभाग घ्यायला दिला, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. आणि तयारी बोलले तर आम्ही एकही दिवस प्रॅक्टिस केलेली नाही यावर्षी, कारण ग्राउंड आमचा ना पूर्ण ओला आहे पावसामुळे. नाही, अगदी विलास बाळू दादांनी देखील आमच्याशी चर्चा केली होती की आमचं क्रीडांगण अजूनही बनलेलं नाहीये. मात्र टॉस जिंकलाय, काय निर्णय तुमचा? क्षेत्ररक्षण. किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की मागचा मॅच लो स्कोरिंगचा सामना समोरच्या संघाने जिंकलेला आहे, त्या संघाबरोबर खेळायचा आहे. मनामध्ये काही दडपण आणि किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल?
नाही, दडपण तर आम्ही घेऊन खेळणार नाही, कारण आमची पहिलीच मॅच आणि ब्रिगर प्रॅक्टिस आहे. वल संगीत चांगलं आहे, त्याबद्दल काही वादच नाही आहे, पण आम्ही कमीत कमी धावा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न, मॅच रंगतदार होईल? हो, नक्कीच आम्ही प्रयत्न तर करणार आणि रंगतदार करण्याचाही प्रयत्न करणार त्याला. क्या बात आहे, तुमच्या संघासाठी शुभेच्छा. संजय दादा, तुम्ही टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असा? आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या आता विसरून पुन्हा एकदा फ्रेश मॅच खेळायचा आहे. बाकीच्या खेळाडूंना काय सांगशील ज्यांचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये चांगला झाला नाहीये? कॅप्टन ॲज अ कॅप्टनला काय हवंय या मॅचमध्ये? ज्यांचा परफॉर्मन्स झाला नाही त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा, बस एवढंच सांगेन. मग आम्ही विचार करू शकतो का हा आकडा 50च्या पलीकडे आम्हाला पाहायला मिळेल शिलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून? प्रयत्न करणार. क्या बात आहे. कॅप्टन संजय यांनी सांगितलं की आम्ही 50 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलाय जॉली कामतकर टीम संघाने, सचिन दादाने, आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेळ झाली आहे कॉम्बॉक्स मध्ये संदेश वखारे सरांचा आवाज ऐकण्याची. धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. महाराष्ट्र शिक्षण सेनेचे अध्यक्ष रवींद्र तरे सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सर. एक जबरदस्त आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन नेहमी केलेलं आहे, आम्ही त्यांना गुरु मानतो, आमचे रवींद्र तरे सरांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर. दुपारच्या क्षेत्रामध्ये खेळाडूंचं प्रोत्साहन, खेळाडूंचं मनधैर्य वाढवण्याकरिता रवी सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रवी सर. मित्रांनो, ज्या प्रकारे तुफान आपण नाव ऐकलंय या संघटनेच्या माध्यमातून, नेहमी पिंपलास गावाचं नाव आवर्जून घेतलं ते तुफान पिंपलास, आज त्यांच्या माध्यमातून या जेवणाची व्यवस्था झालेली आहे आमच्या समालोचक परिवाराला आणि पंचांच्या पॅनलकरिता. आणि लाईट टेलिकास्ट टेक्निकल टीम डीजे ऑपरेटर यांच्यासाठी आजची मेजवानी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खास करून रमेश पाटील यांच्या माध्यमातून आजची भोजनाची व्यवस्था झालेली आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही घेऊन जातोय आमच्या मित्रांच्या सोबत संदेशजी वखारे आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुगादम सर पुन्हा तयारीमध्ये दुसऱ्या डावासाठी. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी सन्माननीय आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी अतिशय सुंदर अशा फ्रेम बनवण्यात आलेल्या आहेत. जनता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि ती आम्हाला सन्माननीय रवींद्र गुरुनाथ तरे सर, पहार जिल्हा अध्यक्ष ठाणे, राज्य कार्यकारिणी सदस्य शिक्षक सेना यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच रवी सर. असंच प्रेम तुमचं दरवर्षी असतो, मग ती कोणतीही स्पर्धा असू द्या. नक्कीच ज्यांनी महाराष्ट्राचा महागायक पटकावला होता अर्थातच रवींद्र तरे सर. आणि मला वाटतं मागच्या 2 वर्षापासून तरे सरांनी तो एक ब्रँड बनवलाय त्यांचा. नेहमी संदेश गाईडलाईन करत असतात रवींद्र तरे सर. मग क्रिकेटचा ग्राउंड असो, मग सकाळचा सरावाचा वेळ असो, तेव्हा नेहमी चर्चा करत असतात. आणि गावदेवी 40+ भादवड त्या संघाबरोबर नेहमी त्यांना आपण बघितलेलं आहे. यस, आता मात्र बोलूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी लक्ष आहे तब्बल
61 धावांचं एक विशाल लक्ष आपण पाहतोय. माधव ठाकरे सरांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. महेश विथ देवेंना मुकादम. फ्रंट लाईन षटक. बॉल कमलाकर पाटीलच्या हातामध्ये आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. 61 धावांचा पाठलाग चेरोबा कोण टीमच्या बाजूने. पाहूया कशा प्रकारे केला जाईल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे येऊन ड्राईव्ह केलाय. अगदी खाली क्षेत्र निवडलाय. अप्रतिम फटका. क्रिकेटचे सौंदर्य. बॉल थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. सुरुवात अतिशय दमदार इथे आपल्याला पाहायला मिळते. भाई नाईक यांच्या माध्यमातून चौकाराने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे. पिंपलास गावचे रमेश पाटील तुफान पिंपलास संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या भोजनाची व्यवस्था झालेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच अगदी रुचकर चवदार असं जेवण. रमेशदादा पाटील यांचे विशेष आभार. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. संपर्क हवा तसं नाहीये. सिंगल कंप्लीट होते. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. 61 धावांचा पाठलाग. पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. फार मोठा आव्हान आहे संदेश. आणि जेव्हा समोर एक चांगला टार्गेट असतो तर एक चांगली सुरुवात होणं फार महत्वाची आहे. सुरुवात तर भाई नाईकने करून दिली आपल्या संघासाठी. या बॉले समोरच्या दिशेने बॉल थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक दूर होते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस भिवंडीकर सुरुवात संदर्भात तू उल्लेख केला अगदी बरोबर आहे. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे. परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. ज्यामध्ये वार पलटवार तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. नक्कीच 15.25 ची सरासरी गाठायची प्रति षटकामागे. जेव्हा समोर इक्वेशन मोठा आहे तर मोठा खेळ होणं देखील फार महत्वाचं आहे. 3 चेंडूमध्ये काय घडलंय त्याला महत्व नाहीये. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा बनतील. या बॉलर्स देखील चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय. बॉल स्टॉप केला गेलाय. आठ धावा धावफलकावर झालेल्या आहेत. संत सुरुवात. मोठा फटके येणं फार महत्वाची आहे. एका मोठ्या फटकेची आतुरता करता येते डगाडमधून शेरोबा कोण टीम. भाई नाईक याच्याकडे जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे. गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे. कॅपमध्ये खेळलाय. शतरक्षक पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरं धाव घेता आला नाहीये तिथे. 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हा फार महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू जर मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो इथे शेरोबा कोण टीम संघावर. कमलाकर पाटील गोलंदाज. पण एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. बॉलर ब्रेक डाऊन करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट देखील झाली आहे. देवेन मुकादम आपण त्या ठिकाणी पाहतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 10. 10 धावा धावफलकावर. कमलाकर यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट जरी मिळाला नाही मात्र इक्वेशन जो पाहिजे होता त्याच्या आतमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे कमलाकर या गोलंदाजाने. अर्थातच आवश्यक सरासरी जी आहे त्याहून कमी धावा धावफलकावर. सुरुवात भरपूर चांगली आपण पाहतोय टीम वडगडच्या बाजूने. यानंतरचा देखील टॉस झालेला आहे. यानंतरचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कडक मॅच असेल. जॉली कामतगर संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या अगेन्स्ट देखील चांगला संघ आहे. त्या संघाने पहिला सामना अतिशय जबरदस्त जिंकला होता. कमी धावा डिफेन्स केल्या होत्या. 34 धावा अगदी डिफेन्स करून तो सामना जिंकला होता. शिलोमाता वर्ल्ड टीम संघाने. वेलकम सिरीज किंग संदीप पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर विलास बालू पाटील हे देखील या ठिकाणी सज्ज झालेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमी करताना आपण चांगल्या चांगल्या खेळाडूंना बघितले संदेश.
मात्र या मॅच मध्ये राजूने 48 धावा बनवल्या. आता पुन्हा एकदा गोलंदाजी जिम्मेदारी आपल्या कांद्यावर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच फलंदाजी तर भरपूर चांगली केली आपल्या टीमसाठी, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे करेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल राजू बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय देवांच्या बॅटमधून हा फटका, मात्र दीपक आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, पहिला गडी फेल, देवेन मुकादम बॅक टू द डगआउट. क्या बात आहे, अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली दीपक पाटील यांच्या माध्यमातून. आजही आठवते आम्हाला 2010 मध्ये 2011 मध्ये जेव्हा दीपक पाटील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपडा हे ऐतिहासिक मैदानावर जेव्हा खेळायला यायचे, तेव्हा आमच्या गावातील त्याचे मित्र एका कोपऱ्यातून लोहरी या आवाजाचा करारा त्यांना नक्कीच ऐकायला मिळायचा. आज तोच खेळाडू आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळाला. वेलकम सोमनाथ चौधरी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अपाट मेहनत त्यांची पाहायला मिळाली या ग्राउंड संदर्भात. दिनेश भोईर, भरपूर अनुभव या खेळाडू, मात्र भरपूर उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला, कारण की टार्गेट जो आहे 61 धावांचा आहे. थोडस वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण दीपक पाटील प्लीज. तुमचं नाही, देखील वेळ सेट केलेला आहे. यस भिवंडीकर, हे 40+ क्रिकेट आहे, काही बंधनं आहेत या संदर्भात. कारण पहिलं षटक जे आहे ते 45 हे ज्यांचं असेल त्यांच्यासाठीच ते असतंय. अर्थातच नियमावलीचे आहे त्याचं पालन जरूर या ठिकाणावरनं केलं जात आहे. आणि ते पाहता मात्र षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु या ठिकाणावरनं नक्की चांगली खेळी जरूर करावी लागेल दिनेश भोईरला. आठ मिनिटं झालेली आहेत. दीपक पाटील लक्षात असू द्या. फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेत असताना दिनेश भोईर याच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 लेट मगर ग्रेट अशाच बॅटिंगसाठी ओळखला जातो या खेळाडूला. आणि सुरुवात केली आहे, पहिला चेंडू खेळलाय या डावाचं आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. स्टेट अँड स्टँड पाहतोय आपण, सरळ पाईपलाईनच्या दिशेने हा चेंडू निघून गेला होता. यस अप्रतिम फटका दिनेश भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. नक्कीच 61 धावांचं मोठं लक्ष जरूर आहे, परंतु चिरोबा कोण टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी चांगली आहे. यावेळेस हा बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, टॉपेज लागला होता. बॉल थोडा वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. असं म्हणू शकता आपण आता धावा बनतायत, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या, तिथे सिंगल डबलचा जास्त वापर झाला होता. आणि आता राजू पाटीलच्या अगेन्स्ट एक षटकार आणि त्यानंतर 2 धावा, एक विकेट जरूर मिळालाय वडगर संघाला. मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर दिनेश भोईर असेल तोपर्यंत खत्री की घंटी नक्कीच असेल. पुन्हा एकदा स्लोवरचा वापर, बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. दीपक रनिंग कॅच, वडा कॅच, अतिशय सुरेख झेल, महत्वाची विकेट. दिनेश भोईर बॅक टू द डगआउट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असं म्हणूया आपण. सेलिब्रेशन पहा किती जोरदार वडगाड संघाचं पाहायला मिळत आहे. नोंदवलाय आणि पहिलाच मॅच खेळत आहे दीपक, आणि काय परफॉर्मन्स पाहायला मिळते. 2 कॅचेस होती. जातोय जातोय आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. अगदी बॅटच्या रडार मध्ये आला होता. ओव्हरपिच चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतलाय परेश महाजनने. आणि षटकाराने आता धावा आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीवर 27 धावा. आणि जर पहिला विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा होत्या पहिल्या डावामध्ये वडगड संघाच्या. फाईट बॅक करावा लागेल. तिसऱ्या षटकाला टार्गेट जर झाला नाही कोण संघाच्या मध्ये, तर मग मॅच थोडंसं दबावामध्ये जाऊ शकतो कोणगाव संघासाठी.
विक्रम नाईक आपण कुठेही असाल आमच्याशी जोडायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आमचे मित्र दुपारचा सेशन सुरू झालेला आहे आणि आमच्या मैत्रीपूर्वक म्हणून आमची उपस्थिती इथे विक्रम नाईक सरांची. दीपक पाटील षटक क्रमांक 3, लेग ब्रेक ऑफ ब्रेक नेहमी त्याचं बघितलं आपण. आता पाहूया सिच्युएशन काय आहे. तर येणारे 12 चेंडू आणि मॅचसाठी इथे 34 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. षटकातील पहिला बॉल फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा देखील आलाय. एक काय घडलंय संदेश. 9+4 5 धावा बोनस स्वरूपात आलेल्या आहेत. यस, नक्कीच अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या दीपकच्या माध्यमातून. कुठेतरी सूर्याची किरण समोर आली आणि त्या कारणास्तव क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकीच म्हणावी लागेल. 5 धावा जरूर या ठिकाणी ऍड झाल्यात. तर इथे फ्रीट आहे आणि फ्रीट कोणत्या प्रकारे भाई नाईक त्याचा वापर करतायत पाहूया आपण. हा षटक फार महत्वाचा आहे कोण संघासाठी. यस, फ्री हिट बॉल दीपक बॉलिंग ट्रॅक वर. पाहूया कशा प्रकारे हा बॉल आत आलेल. समोर महेश. या वेळेचा बॉल वेगाने आत आला होता परंतु 33 धावा धावफलकावर. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू. कमबॅक दीपक पाटीलचं पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आलाय. गॅप मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालेला नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर. अजूनही इथे चेंडूचा खेळ बाकी येतो म्हणजेच 10 आणि 27 धावांची आवश्यकता आहे. दीपक पाटील महत्वाचं षटक टाकतायत. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना आपण बघितलं. ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. महादेव ठाकरे सर वाईटचा इशारा करतायत. एक्स्ट्रा धाव एका धावाने धावफलक वाढताना पाहतोय. 35 धावा धावफलकावर 35. दीपक पाटील राईट हॅम ओव्हर द विकेट. परेश महाजनचा अटॅक सुरू झालाय. थांबण्याचा नाव घेत नाही हा खेळाडू. अजून एक मोठा फटका आला बॅटनं. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे. मनोरंजन तर होणारच आहे दिवसभरामध्ये माधव ठाकरे नो डाऊट. मात्र परेश महाजन सर देखील मनोरंजन करताना प्रेक्षकांचं. दुसरा षटकार आलाय परेश महाजनच्या बॅटमधून. कडक बॅटिंग आणि कडक डीजे. 9 चेंडू 20 धावांचा खेळ आहे. इथून कोणीच हरण्याचं नाव घेणार नाहीये. प्रत्येक संघ जिंकण्याकरताच खेळत असतो मैदानामध्ये. जो संघर्ष करेल तो जिंकेल. संघर्ष सुरू झालाय. चेरुबा कोण टीम संघाचा संघर्ष सुरू झाला इथे परेश महाजनचा. इथून आता जर डॉट बॉल आला नाही तर दीपक पाटील याच्यावर दबाव येईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. क्या बात है. मूड बनवलाय परेश महाजन या फलंदाजाने. धावसंख्या 45 धावा धावफलकावर. इथून अजूनही धावांची जी आवश्यकता आहे 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वाचे 2 चेंडू आहेत या षटकातील. परेश महाजन न भूत न भविष्यातील एक चांगली पारी एक इनिंग खेळताना आपल्या संघासाठी. दीपक अजून एक मोठा फटका. हा चेंडू देखील चालला सीमेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे बघत राहील. चेंडू चाललाय. 1 बाउन्स. येतोय खणखणीत चौकार. वॉर्ड शॉट. अतिशय जबरदस्त खेळ सध्या मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. परेश महाजन
याच्या माध्यमातून 7-12 प्रत्येकाला हवा असणारा हा 7-12 सध्या स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळते. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. परेश महाजन टार्गेट केला दीपक पाटील या गोलंदाजाला. अजून एक चांगला ड्राइव्ह केला चेंडूला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. एक धाव झाली आहे आणि परेशने ठेवली आहे स्ट्राइक. कारण की आता इथून येणारे चेंडू आहे ते 6 आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच होता कुठे आणि आला कुठे. या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत तब्बल 14 षटकार पाहायला मिळाले आणि टोटल धावाचा खर्च झालेला आहे ते नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. 23 धावा 23 धावा खर्च केलेल्या आहे दीपक पाटीलने. फार महागडे षटक आहे. लगेचच पाण्याची माग केली आहे परेश महाजनने आणि डगआउटमधून पाण्याची व्यवस्था होताना आपण पाहताय मैदानामध्ये. थोडासा दबाव, थोडीशी चर्चा सुरू झाली आहे मैदानामध्ये. चर्चा सुरू झाली आहे सकाळपासून. फक्त आणि फक्त चाचणी स्पर्धेची अध्यक्ष चषक 2025 ला एन्जॉय करतोय आपण. 6 गेंदे 11 रन, 6 चेंडू 11 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, काही हरकत नाहीये. आपण 1 मिनिट जास्त खर्च केलाय, मात्र येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट होणं फार महत्वाचं आहे. वडगर टीमचे कॅप्टन दिनेश भोईर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये काहीतरी मेसेज दिला असेल परेशला. आता ही देखील विसरून चालणार नाहीये. भाई नाईक आणि परेश महाजन ही जोडी अशी आहे मित्रांनो, यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात कोंडगावच्या मैदानावर आणि हे चांगले आयोजक देखील आहेत आणि आता सध्या तरी चांगले खेळत आहेत आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी जालिंद्र या गोलंदाजाला आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी लावण्यात आलेला आहे. संदीप आहे आमचे 12 मॅन. थोडीशी चिंतेमध्ये, दोन्ही संघाचे 12 मॅन थोडीशी चर्चेमध्ये आहेत, आपसमध्ये चर्चा करतायत. चांगला टार्गेट चेज करण्याची तयारी केली आहे त्या चिरबा कोण टीम संघाने. आता ही देखील विसरून चालणार नाहीये. हा गोलंदाज जो आहे ना भरपूर अनुभवी गोलंदाज आहे. जर एखादा चेंडू लेंथ लाईन मध्ये आला तर मग येणारे 6 चेंडू बघण्यासारखे असतील. पहिला चेंडू आहे राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू पहा अगदी दुसरा चेंडू आहे राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय. फुलटा चेंडू आहे. झाडू स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग करतोय. शेवटच्या मोमेंटला भाई नाईकने बघितला का चेंडू बाहेर गेला नाहीये, त्याच्यावर फक्त एकच धाव आली आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे, संघटनेचा नियम आहे. या धावा बनवाव्याच लागतील. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. गोलंदाज संदीप आपला अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर परेश महाजन सज्ज होत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगली लेंथ लाईन दे, चांगला टप्पा आहे आणि नियंत्रण पहा काय चांगलं पाहायला मिळते. संदीपचं अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे फुटवर्क चेक केला गेलाय परेशचं. येणारे चेंडू आहे 3 आणि 9 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो चिरबा कोण टीम संघाचा. संदीप हा स्ट्रोक चांगला आहे, समोर उडवलाय आणि चालला देखील सीमा रेखा पार. येतोय परेश महाजनच्या बॅट मधून षटकार. मॅच बनलीये, मॅच बनवलीये. परेश महाजनने पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये कमबॅक केलाय. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा बनवायचे आहेत. एखादा डॉट चेंडू मॅच गरम होतोय की एखादा षटकार मॅच फिनिश करतोय का एखादा चौकार मॅच फिनिश करतोय.
परेश महाजन, मी अगोदरच सांगितलं होतं हा खेळाडू असा आहे, जर हा खेळपट्टी थांबला तर मॅच घेऊन जाईल. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आतापर्यंत. 30 धावांवर खेळत आहे. हे देखील विसरून चालणार नाही. राजू पाटीलने देखील 48 धावा नॉट आउट बनवल्या होत्या आणि त्याला उत्तर देत असताना परेश खूप चांगला स्ट्रोक समोर ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आलाय वेगाने, हलकासा मिसफील्ड झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि आता स्कोर इज लेवल. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी बनवायचा आहे. अशा अनेक संघांना आपण बघितलेला आहे जिथे कंपल्सरी चेसिंग असतो मित्रांनो, तिथे चांगले चांगले संघ देखील खालती मान घालून घरी जाताना आपण बघितलंय. हा चेंडू जर बॅटवर आला नाही, कदाचित विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्टली गेला तर मॅच इथे वडगड संघ जिंकू शकतो. स्ट्राईक नक्कीच परेश याच्याकडे आहे. हा बॅटवर घेण्याचा त्याला प्रयत्न करावाच लागेल. बॅटला हा चेंडू स्पर्श होणं फार महत्वाचं आहे. अम्ब्रेला फील्ड शेजारी वाढलेले आहेत. खेळाडूचे सर्व खेळाडू क्लोज शतरक्षणामध्ये पाहतोय आपण, जिथे शॉट मिड ऑफ मिड ऑन शतरक्षक तैनात आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर घेऱ्याच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि झेलच्या पोझिशन मध्ये आपण पाहतोय जयला, जो लॉंगॉनला फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. जोरदार टाळ्या. 1 चेंडू 1 धाव. सामना कोण जिंकेल? मात्र मन जिंकलेत वडगर आणि कोण संघाने अतिशय जबरदस्त चाचणी स्पर्धेचा अध्यक्ष चषक 2025 चा पैसा उचलून सामना आपण पाहतोय. कोणता संघ हार मानण्याकरता तयार नाहीये. जिद्द क्रिकेट, जिद्द आणि चिकाटी आपण पाहतोय. संदीप आपल्या करिअरची सुरुवात होते या नवीन वर्षाची आणि सुरुवात केली आहे. बॅटनं धाव काढली आहे परेश महाजनने आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलाय. चिरबक कोणतीन संघ हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. अभिनंदन हारलेल्या संघाचं देखील आम्ही कौतुक करू. वडगड संघाचं ज्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगवलाय. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा कौतुक. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच परेश महाजन सर असतील. मात्र पुढच्या सामन्याला आपण सुरुवात देखील करणार आहोत. जाली कामतकर संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. नक्कीच पहा, तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा आपली नक्कीच जी प्रवेश फी असतो, प्रवेश शुल्क जे असतो ती आपण नक्कीच जमा करावी आणि तेव्हाच एन्जॉयमेंट करावा. कमलाकर पाटील दादांना विनंती असेल की आपण आपली प्रवेश फी नक्कीच. थँक्यू. आपलं सिग्नल आलेलं आहे. प्रेश महाजन आपण मॅन ऑफ द मॅच नक्कीच ट्रॉफी नंतर घ्या, त्या हरकत नाहीये. खूप खूप अभिनंदन. पुराणा हथियार पुन्हा एकदा फॉर्म मध्ये. परेश सर आपण नंतर या ट्रॉफीसाठी. अगदी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल, मात्र संध्याकाळच्या सायंकाळच्या क्षेत्रामध्ये. परेश महाजन लक्षात असू द्या. अभिनंदन पुन्हा एकदा. आज नक्कीच चेरोबा कोण संघाने अगदी चांगला क्रिकेट केलेला आहे आणि आज संपूर्ण कोणकर जे आहेत भरपूर खुश असतील. चला, कोण संघाला विनंती असेल आपण मैदान सोडायचं आहे आणि कामतकर संघाने आपलं शतरक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. मी थांबतो. ऐकत राहा संदेश वकारे सरांचा आवाज. कामतकर संघाला विनंती असेल, सचिन दादा आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आपली टीम घेऊन या आपण. वेळ फार उशीर झालेला आहे. चला, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण लावायचं आहे. पहा, जसं वेळचं सिच्युएशन बघितलं जाईल तसं षटकं कमी केली जातील. लक्षात असू द्या, कारण की यानंतर होणारा सामना बीबी स्पोर्ट इताडे आणि जय बजरंग कारिवली या दोन्ही संघाने पहिल्या डावाच्या समाप्ती नंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. लक्षात असू द्या. कामतकर संघाचा कॅप्टन सचिन, सो रिक्वेस्ट यस फॉर टाइम कन्सर्न. वेळ फार कमी आहे, शतरक्षण लावून घ्या आपण. शिलूमाता वळ आणि जॉली कामतगर यामधील पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज कारिवली संघ खेळणार आहे आणि कारिवलीवरून विक्रम नाईक सर आमच्या सोबत जोडलेले आहेत, महाराष्ट्र राज्याचे. ते देखील
स्कीम ग्रुप महाराष्ट्र राज्य विक्रम नाईक इथे उपस्थित झालेले आहेत. चला लगेच शेलूमाता वल आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. हर जीत होत असते, मात्र खेळ फार चांगला झाला, याला फार आम्ही महत्व दिलेलं आहे. आज कोण संघाने आपलं 100% दिलं. जसं देवेन मुकादम यांनी सांगितलं होतं की आमचे खेळाडू आज भरपूर चांगला खेळतील ही अपेक्षा, आणि अपेक्षा पूर्ण झाली आहे. आजचे दोन्ही सामने जिंकलेले आहेत त्यांनी. कामतगर संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शिवलमाता वर्ल्ड टीम संघाची सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. दिनेश दादा केनी आमच्याशी जोडलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावायचा. विलास दादा अजून आपल्या मॅचेस खेळवायचे बाकी आहेत. आपली काही टीम मीटिंग जी असं शॉर्ट मध्ये निपटवायची आहे आपण, आणि सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे प्लीज. अजूनही 5 सामने यानंतर बाकी आहेत. वेळ फार कमी राहिलेली आहे. जसं वेळ बघितला जाईल त्या प्रकारे षटकंही देखील कमी केली जातील. हा आम्हाला कमिटीच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत. कारण की चाचणीच्या या खेळामध्ये सर्वच संघांना संधी दिलेली आहे यावर्षी, आणि जे संधी मिळाली ते संधीचं सोनं कमी वेळामध्ये नक्कीच करा. पंच देखील मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. लारा सर आणि सुरेश गरज सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. टॉस जिंकल्यानंतर अजूनही बॅटर आलेले नाहीयेत मैदानामध्ये. प्लीज ऑर्गनाइज कमिटी आम्हाला वारंवार सूचना देते, क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं. मॅच फार मोठा आहे, आणि नक्की जेव्हा मॅच मोठा असतो तेव्हा सलामीचे 2 खेळाडू जे असतात त्यांच्यावर भरपूर जिम्मेदारी असते. आणि जिम्मेदारी स्वीकारण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील आपण पाहतो स्वतः ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. यानंतर होणारा सामना सध्या चालू असलेला सामना आहे शिलूमाता वर्ल्ड आणि जॉली कामतगर. पहा, अजून एक महत्त्वाची सूचना आहे. आमचे जर डीजे ऑपरेटर, प्रिन्स मूवीज ऑपरेटर आणि कॅमेरामॅन, आणि तसेच आमचे समालोचक, आमचे ऑफिशियल स्कोरर, आमचे पंच पॅनल, जर कोणी जेवण करायचं बाकी असेल तर जेवण करून घ्या. जेवण अजूनही बाकी आहे. कसं आहे, एक पुण्याचं काम रमेश पाटील तुफान पिंपळाचे जे आहेत त्याने केलेलं आहे. अन्नदान असं केलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात, आणि गोलंदाज पूर्ण तयारी करताना आपण पाहतोय. सचिन गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये इंद्रपाल याचा खेळ चांगला झाला नव्हता, म्हणून आता आपण स्ट्रायकिंगला संजय यांना पाहतोय आणि इंद्रपाल यांना नो स्ट्राईकला पाहतोय. या मॅच मध्ये कर्णधारांनी सांगितलंय की या मॅच मध्ये 100% देणं फार महत्त्वाचं आहे. कारण की एक सामना आपण जिंकलेला आहे ऑलरेडी, आणि समोर एक बलाढ्य संघ आहे जॉली कामतगर, आणि त्या संघाच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही चालू अंगामध्ये अजूनही बॅटही घेतले नाही हातामध्ये. मात्र तुमचं क्रिकेट आणि तुमचा सराव फार महत्त्वाचा आहे. पाहूया सचिन कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलाय आणि चाललाय अगदी लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने लगेचच आम्हाला इशारा केलाय की हा स्क्वेअर चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धावाने इथे सुरुवात केली आहे